अशी अंडा करी तुम्ही कधी ट्राय केली आहे का? तर नक्कीच ट्राय करा. एक चपातीऐवजी 2-3 चपातींचा काला मोडून नक्कीच घरचे खातील आणि आवडीने खातील, हे नक्कीच सांगते मी तुम्हाला. अशी भन्नाट चव लागते ना याची, विचारूच नका. तुम्हीही नक्की ट्राय करा. आता मी इथे एक कढाईत 1 तांब्या पाणी टाकलं. त्यात आपण 6 अंडे हे एक करून टाकून दिले. त्यानंतर त्यात मीठ टाकले आणि लिंबूची फोड टाकली आणि त्याला छान उकळायला आपण ठेवून देणार, झाकण ठेवून. इतकी चविष्ट लागते ना. मिस्टरांना ड्युटीला जायचं होतं. मिस्टर म्हणे मला अंडा करीच कर म्हणे टिफिनला. मग त्यांना ही अंडा करी करून दिली. आता मी कढाईमध्ये तेल टाकलं थोडं. कांदा, टमाटा, लसूण आणि भाजलेलं खोबरं होतं त्याचे काप, ते छान याच्यात फ्राय करून घेतले तेलात. आता त्याला मिक्सरमधनं ती पेस्ट काढून घेतली. आता आपले अंडे हे बॉईल झालेले आहेत, त्यांना ह्या छान अशा चिऱ्या मारून घेतल्या दोघी साईडकडनं सर्व अंड्यांना. आता तेल टाकलं, त्यात चटणी, हळद आणि मीठ घातलं आणि त्याला छान परतवून घेतले आपण तेलात. ते एका साईडला काढून घेतले. आता त्याच कढईमध्ये तेल टाकलं, जिरे टाकले, तेजपत्ता टाकला आणि जो आपण मसाला जो होता पेस्ट करून घेतली होती त्याची, तो मसाला आता घातला. त्यानंतर चटणी, हळद, धनेपूड, मसाला, घरातला मसाला घेतला मी, ते टाकून छान असं मिक्स करून घेतलं. त्यात पाणी घातलं, जास्तही पाणी घालायचं नाही. आणि साईडला आपण जे अंडे फ्राय करून घेतलेले होते तेलात ते टाकले. चवीनुसार मीठ घातलं, कोथिंबीर घातली. बघा छान अशी आपली अंडा करी ही तयार झालेली आहे. नक्कीच ट्राय करा. तुम्हीही आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी, अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत जाईल मी. नक्की तुम्हीही करा आणि घरच्यांकडून तुमची ही वाहवा करून घ्या, कौतुक करून घ्या. असंच काहीतरी नवीन ट्राय करत जा. बघा टिफिन हा रेडी झालेला आहे मिस्टरांचा. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागते अंडा करी नवीन स्टाईलमध्ये. एकच नंबर, मस्तच. जय खानदेश.